तर हे बघा हत्तीची पावलट हा थोड्याशा वरती करंटला आणि माका जोरात आवाज येलो पाण्याचो, म्हणजे जसं हत्ती कसं पाणी पिताना नंतर मग सोडता ना तर तसं आवाज येलो जोरात असो. मग आमका वाटला हत्ती वगैरेच असतो, त्यामुळे आम्ही मासे मारूचे सोडलो आणि पळत सुटलो. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत, स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. तर आज तारीख हा 18 फेब्रुवारी आणि आता मी या काका दोघंजण आम्ही जातो जळक्याच्या कोंडीवरती मासे मारूक. म्हणजेच खूप दिवसानंतर आज मासे मारूक जातो आहे. जवळपास 4-5 महिने होतील वाटतं नदीवरती असा हत्यार घेऊन मासे मारूक. आणि आता सध्या कसा कोल्ह्यांचे वगैरे आवाज येतात आणि वेगवेगळी जनावरं पण येत असतात. म्हणजे गवेरेडे सध्या आमच्या भागातले येतात, सडेगुडवळे कानूर भागात रोडवरती वगैरे दिसत असतात. तर त्यामुळे जपून कार्यक्रम करूचा लागात मासे मारूचो. तर काका पुढे चालता आणि मी मागणं आहे. आता नदीवरतीच जाऊन भेटते तुमका आणि मध्ये काय दिसला इंटरेस्टिंग तर दाखवते. मग आपण मासे मारूक सुरुवात करूया थोड्या वेळान. अजून जवळपास 10-15 मिनिट लागतील चालूक. 7:30 वाजतील. आज सोबत ट्रायपॉड नाही घेऊ, कारण ट्रायपॉड आणि मासे मारणं शक्य नाही तसा, कारण खूप अवघड जातं. त्यामुळे ट्रायपॉड नाही घेऊ, हातातनंच शूट करूचं लागतं सगळं. तर मंडळी आता नदीच्या जवळ पोचलो थोडासा. आणि गेल्या वर्षी काय आलेलं माहिती आहे, करण आणि मी दोघंजण मासे मारू गेलो जळक्याकडे. तर तळपाकडे म्हणजे थोड्याशा वरती करणला आणि माका जोरात आवाज येलो पाण्याचो, म्हणजे जसं हत्ती कसं पाणी पिताना नंतर मग सोडता ना तर तसं आवाज येलो जोरात असो. मग आमका वाटला हत्ती वगैरेच असतो, त्यामुळे आम्ही मासे मारूचे सोडलो आणि पळत सुटलो. आणि पळत सुटल्यावरती मग अर्धा किलोमीटर इल्यावर मग हळूहळू चालत सुटलो हत्ती घेऊन. आणि काल मी असंच इल्लं फिरोक, तर तेव्हा हत्तीची पावलट दिसलेली, ती दाखवते मी तुमका थोड्या वेळानं नदीवर पोचल्यावरती. पण ती आताची पावलट नसत माझ्या मते, 15-1 दिवसापूर्वीची असत. पण तरी जपून चालू काय, कारण पाणी पिऊ कसे जनावरं येत असतात, तर त्यामुळे आपण स्वतःहून स्वतःची काळजी घेऊ की. तर हे बघा हत्तीची पावलट हा, पण ही जुनी पावलट हा ह्या बाजूक. त्यानंतर हय पण पाय ठेवलेलो हा, ही पण पावलट हा. मोठे मोठे पाय पडलेत हे बघा, हय पण. त्यानंतर हय पण हा, हे बघा असं खड्ड्यासारखंच पडलं पायामुळे सगळीकडे. ते पुढे हा, ही बघा होय. एवढ्यात दिवसाचा इलाय तर तुमका क्लिअर दिसतला एकदम. व्हिडिओमध्ये कसा दिसता माहीत नाही माका. हे बघा हय पण हा, ह्या बाजूक हय पण हा, हे बघा हय कोला. त्यानंतर ह्या बाजूक एक हा, हे बघा एवढं भाग असं खोल दिसतं. पण ही 2-3 महिन्यापूर्वीची असू शकता पावलट, जेव्हा भात कापणी करतात ना तेव्हाची. तर आता मासे मारूक सुरुवात केलंय, आता बघित जात आहे. आणि टॉर्च पण चांगली चार्ज झालेली आहे. आता कडेन मासे बघित जात आहे. सगळी मास्का येईल तोंडावर. ही बघा हे घे या तर लगेच येऊन दे गावलं. पहिलं मासे मारलं हे बघा. आणि ह्यो तरंगत असतानाच मासे मारलेला, जमिनीवर नव्हतं. एवढं पाणी आहे बघा डोपरभर. नदी क्रॉस करताय आता. पॅन्ट भिजली, आता वर चढतंय जरा, निसरट आलंय. आता ही नदी क्रॉस केलंय, आता थोडासा खाली जात आहे. खालच्या बाजूक बरेच मासे असतात पिळणीच्या साईडने. तर आता त्या बाजूक मासे बघूया. एकच मासं गावलं आतापर्यंत. या बाजूक जरा पाणी कमी आहे ना, आणि आमच्या बाजूक जरा खोल आहे, त्यामुळे कमी पाणी असतात हे मासे गावतात. आता खालना वरती जाऊ का आपण.
हे मासं गावलं असं वाटतं, बघूया. मारलेलं आहे का तो गायब झालो नाही मासं, पळालो काय काय. ढेकळं होतं मोठं. सध्या माशांचं सीझन आहे ना, तर त्यामुळे ते स्थिर नाही राहणार, पळतात. बॅटरी व्हायची लागली की पळतात. ह्यो ढेकळं मरोकच होय, कारण ॲक्युरेट नेम मारलंय. मेलो. हे बघा, या डॉब होता, म्हणजे धरणाचं पाणी सोडले ना, तर त्यामुळे या डोबात पाणी तुंबला आणि ह्या बाजू कसा बंद झाल्यासारखे झाला, थोडासा एकदम पाणी. ढेकळं गावलं. हे बघा, उडी मारून पळता. आणि एक ढेकळं गावलं. तुकडे झाले याचे. अजून एक तुकडा गावला. मासे लगेच पळतात. सध्या जास्त करून जे पाण्यावरती तरंगतात ना, तर तेच गावतात. पॅन्ट पण भिजली आहे. लगेच पळतात एका सेकंदाच्या आत. मोबाईलच्या कॅमेऱ्यात थोडासा पाणी गेला, त्यामुळे बाष्प सारखे दिसतात वरती, क्लिअर नाही दिसणार. त्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत असं सांगता येत नाही. अजून एक ढेकळं गावलो. बरेच मासे पळाले आता लगेच. यावचं बघा, बगळं आहे. जवळ न दाखवते बगळं. हे बघा, एकदम जवळ गेले, पळालं. झिंगो गावलो. हे बघा, अजून झिंगो. हा ढेकळं मारलंय परत. काही गेलो गायब नाही. हा, हे बघा ढेकळं. तर मंडळी, थोडेफार मासे गावले आहेत आणि किती मासे गावलेत ते आता मी तुमका घराकडे गेल्यावरतीच दाखवतोय, कारण मोबाईलची लेन्स पुसायची लागतील या. त्यामुळे आता पाणी गेलं ना, तर त्यामुळे क्लिअर दिसणार नाही. पुसतंय आणि त्यानंतर मग तुमका ते मासे दाखवतोय. हे बघा, एवढेच मासे गावलेत, जास्त काही नाही आहेत. तर मंडळी, आता मी या घराकडे गेलोय आणि आता ह्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडलो असत तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय बाय.